आज आपण इथे बनवणार आहे फ्लॉवरची भाजी ग्रेव्ही स्टाईल। त्यासाठी एक कढई घेतली, एक ग्लास पाणी ओतले, 1 चमचा मीठ घातले फ्लॉवर उकळण्यासाठी। फ्लॉवर चांगला निवडून स्वच्छ धुवून त्याला पाण्यामध्ये उकळून घ्या। त्यासाठी मसाला अद्रक, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, थोडंसं खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे घेतले तिथे। फ्लॉवर आपला उकळलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। त्याचा सर्व मसाला ग्रेव्ही करून घेतली आहे आणि शेंगदाणे मी बाजूला ठेवले 2 चमचे, ते नंतर वाटून घालायचे। आता तो फ्लॉवर सगळा काढून घेऊया आपण एका ताटामध्ये। फ्लॉवर काढून झालेला आहे। 2 चमचे तेल इथे मी घेतलेलं आहे। यामध्ये मोहरी तडतडली आहे आपली। आपण आता कढीपत्ता घालूया। कढीपत्ता टाकला। आता वाटण केलेलं ते घालूया। वाटण टाकल्यावर मसाला चांगला परतून घ्या। परतून झालेला आहे आपला मसाला। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा आमचं कोल्हापुरी तिखट, अर्धा चमचा गरम मसाला टाकून ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घ्या। तेल सुटलेपर्यंत भाजून झाले। ह्याच्यात 2 चमचे शेंगदाणे मी ठेवले होते बाजूला, ते वाटून बारीक वाटून घातले त्याच्यामध्ये आणि मीठ घातले 1 चमचा। थोडंसं पाणी घालून आता ग्रेव्ही चांगली शिजू द्या। चांगली तेल सुटेपर्यंत शिजली पाहिजे, नाहीतर कच्च्या मसाल्याचा वास येतो। बघू शकताय तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपली चांगली फ्राय झाली। आता यामध्ये मी फ्लॉवर टाकणार आहे। फ्लॉवर टाकलेला आहे। आता फ्लॉवर चांगलं हलवून घेऊया मसाल्यामध्ये। फ्लॉवर चांगलं पाणी घालून घेऊया। थोडंसं एक वाफ येईपर्यंत, उकळेपर्यंत थोडी कोथिंबीर घातली आहे। पाहू शकताय फ्लॉवर किती छान झालेला आहे, मस्त। याला